गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत इंडक्शन मोटरमध्ये कॉगिंग इफेक्ट आणि क्राउलिंग इफेक्ट. सुरुवातीला बघू आपण कॉगिंग इफेक्ट वगैरे काय असतो. कॉगिंग इफेक्टला आपण म्हणतो मॅग्नेटिक लॉकिंग किंवा टीथ लॉकिंग असं म्हणतोय आपण. ठीक आहे. आता कॉगिंग म्हणजे काय ते सांगतो. इंडक्शन मोटरमध्ये एक स्टेटर असतो आणि एक रोटर असतो, बरोबर. तर स्टेटरमध्ये काही स्टेटर स्लॉट असतात आणि रोटरमध्ये काही रोटर स्लॉट असतात. जेव्हा इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर स्लॉट आणि रोटर स्लॉट दोघं इक्वल असतात, ठीक आहे, दोघं इक्वल होऊन त्यांचा अलाइनमेंट फोर्स जो असणार आहे, ठीक आहे, हा ग्रेटर दॅन काय असणार आहे, ऍक्सेलरेटिंग टॉर्क पेक्षा जास्त असणार आहे. लक्षात आलं. या इफेक्टला काय म्हणतो आपण, कॉगिंग असं म्हणतो. सिंपल वे मध्ये काय, कॉगिंग म्हणजे काय, तुमची एक मॅग्नेटिक लॉकिंग आहे. मॅग्नेटिक लॉकिंग म्हणजे काय, ते मोटरला तुमचा स्टार्ट होऊ देत नाही. मोटर त्या कंडिशनला कशी तुमची स्टार्ट होण्याचा प्रयत्न करेल, पण जो अलाइनमेंटचा जो टॉर्क असणार आहे तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू ऍक्सेलरेटिंग टॉर्क. त्याच्यामुळे तुमची मोटर जी असणार आहे ती लॉक होऊन जाणार आहे. लक्षात आलं. त्या इफेक्टला काय म्हणतो आपण, कॉगिंग असं म्हणतो. हे बघा, ही सिंपल इंडक्शन मोटरची डायग्राम काढून दिलेली मी इथं. बघा, मी तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो स्टेटर आहे आणि हा एक रोटर आहे. स्टेटर वरती बघा हे स्टेटर स्लॉट दाखवलेले मी, आणि हा बघा एक आहे रोटर स्लॉट दाखवलेले. जेव्हा स्टेटरचे स्लॉट आणि रोटरचे स्लॉट, हे बघा ह्या काय आहे, स्टेटरचा स्लॉट आणि हा रोटरचा स्लॉट जेव्हा इक्वल होऊन जातील, स्टेटरचा स्लॉट आणि रोटरचा स्लॉट जेव्हा इक्वल होऊन जातील, ठीक आहे, ते त्या कंडिशनला काय होईल, तुमचा अलाइनमेंट जो टॉर्क असणार आहे हा जास्त होऊन जाणार आहे ऍज कम्पेअर टू ऍक्सेलरेटिंग टॉर्क. त्याच्याने काय होईल, मॅग्नेटिक लॉकिंग होऊन जाते आणि मोटर ही तुमची स्टार्ट होऊ शकत नाही, ती फक्त एका जागेवरती तुमची व्हायब्रेट होते. लक्षात आलं. या इफेक्टला काय म्हणतो आपण, कॉगिंग इफेक्ट. जर मला कॉगिंग इफेक्ट जर रिड्यूस करायचं असेल तर मी रिड्यूस कसं करणार माहिती आहे का, डिझाईन करताना जे काही स्टेटरचे आणि रोटरचे काही स्लॉट असणार आहे त्यांना काय करेल, मी अनइक्वल करून टाकेल. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल स्टेटरचे स्लॉट जरी 24 जरी असले तर मी रोटरचे स्लॉट कसे करून टाकेल, 19 किंवा 20 किंवा 18 करून टाकेल. म्हणजे दोघं काय करून टाकेल, अनइक्वल करून टाकेल. जेव्हा अनइक्वल करेल तेव्हा हा कॉगिंगचा इफेक्ट हा निग्लिजिबल होऊन जाईल. लक्षात आलं. सेकंड वे, जर मला कॉगिंगचा इफेक्ट जर रिड्यूस करायचा असेल तर मी काय करणार माहितीये का, जो रोटर असणार आहे तो कशाने डिझाईन करणार आहे, स्क्यूड बार करणार आहे मित्र डिझाईन. लक्षात आलं. स्क्यूड बार वगैरे काय असतं मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. स्क्यूड बारने जर मी याला डिझाईन जर केलं तर तुमचा कॉगिंग इफेक्ट हा रिड्यूस होऊन जातो. लेक्चर जास्त मोठं होऊन जाईल त्यासाठी मी काय करतोय, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवतो, पण शॉर्टमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन देईल. तुम्हाला जर अजून डिटेल्समध्ये जर व्हिडिओ जर बनवायचा असेल किंवा पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू द्यायचं की डिटेल्समध्ये पाठवा करा असं. ठीक आहे. थर्ड बघा, प्रोव्हाइड द हाय स्टार्टिंग टॉर्क. ठीक आहे. हाय स्टार्टिंग टॉर्क जर आपण जरी प्रोव्हाइड केला तर तुमचा कॉगिंग इफेक्ट सुद्धा काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. हाय स्टार्टिंग टॉर्क जर प्रोव्हाइड करणं म्हणजे काय, आपण इथं एक्सटर्नल हाय रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार. जर रेजिस्टन्स जर मी इन्क्रीज केला तर स्टार्टिंग टॉर्क कसं होऊन जाणार आहे, हाय होऊन जाणार आहे, बरोबर. रेजिस्टन्स जर हाय झाला तर तुमचा कॉगिंग इफेक्ट काय होणार आहे, रिड्यूस होऊन जाणार आहे. लक्षात आलं. हा झाला तुमचा कॉगिंग इफेक्ट. नेक्स्ट इफेक्ट तुमचा क्राउलिंग इफेक्ट. क्राउलिंग इफेक्ट म्हणजे काय माहिती का, कधी कधी मोटर जी असते स्लो स्पीडने फिरते, बरोबर. कधी कधी मोटर जी असते स्लो स्पीडने फिरते. जेव्हा मोटर स्लो स्पीडने फिरत असेल ती नियर अबाउट सिंक्रोनस स्पीड बाय 7 म्हणजे काय 1/7 इंटू सिंक्रोनस स्पीडच्या टाइम जेव्हा फिरत असेल त्या इफेक्टला काय म्हणेल मी, क्राउलिंग इफेक्ट म्हणणार आहे. लक्षात आलं. क्राउलिंग इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा मोटार जेव्हा 1/7 ns च्या स्पीडने जेव्हा फिरणार आहे, 1/7 ns च्या स्पीडने कमी स्पीडने फिरणार आहे त्या इफेक्टला काय म्हणणार आहे मी, क्राउलिंग इफेक्ट म्हणणार आहे. लक्षात आलं. आता क्राउलिंग इफेक्ट हा होतो कशामुळे होतो, तर क्राउलिंग इफेक्ट जो असतो ह्या हार्मोनिक्स जेव्हा सिस्टीम मध्ये तुमचे हार्मोनिक्स येऊन जातात तेव्हा हार्मोनिक्स आल्यानंतर तुमचा क्राउलिंग इफेक्ट तुम्हाला पाहायला भेटतो. आता हार्मोनिक्स वगैरे काय असतं, एकदम सिंपल वेने सांगतो तुम्हाला. हार्मोनिक्स म्हणजे काय माहिती का, तुमचा हा पॉवर क्वालिटी इश्यू असतोय. जी तुमची पॉवरची क्वालिटी असते ती कमी होऊन जाते. ती कशामुळे कमी होते त्याला आपण म्हणतो आपण हार्मोनिक्स. आता हार्मोनिक्स काय असतं एकदम सिंपल वेने समजून घ्या. हे पहा मी काय दिलेलं ते एक फंडामेंटल वेव फॉर्म आहे, दिसते का, ही एक काय केलेली मी, एक फंडामेंटल वेव फॉर्म आहे. ही एसी ची फंडामेंटल वेव फॉर्म आहे. हार्मोनिक्स म्हणजे काय, फंडामेंटल वेव फॉर्म मध्ये दुसरी वेव फॉर्म म्हणजे काय,
अनएक्सपेक्टेड वेव्ह फॉर्म तिथं डिस्टर्बन्स करणं त्याला काय म्हणतो आपण हार्मोनिक्स म्हणतो. लक्षात आलं. आता बघा ही काय तुमची फंडामेंटल एक वेव्ह फॉर्म होती, त्याच्यामध्ये माहिती का 3 वेव्ह फॉर्म येत आहे. 3 वेव्ह फॉर्म बघा, ही एक वेव्ह फॉर्म झाली तुमची इथपर्यंत, इथून ही दुसरी झाली आणि इथून ही तिसरी झाली, म्हणजे इथे किती येत आहे 3. इथं जरी 3 वेव्ह फॉर्म जर आल्या तर त्याला काय म्हणेल मी थर्ड हार्मोनिक्स म्हणणार. इथं जरी 5 वेव्ह फॉर्म जर असं आल्या फंडामेंटल वेव्ह फॉर्म मध्ये तर किती हार्मोनिक्स झाले फिफ्थ हार्मोनिक्स. इथं जरी 7 जरी आले 7 वेव्ह फॉर्म जर आले फंडामेंटल वेव्ह फॉर्म मध्ये तर किती हार्मोनिक्स झाले 7th हार्मोनिक्स झाले. लक्षात आलं. क्राउलिंग इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा मोटरचा स्पीड 7th हार्मोनिक्स म्हणजे काय 1/7 इंटू ns त्या स्पीडने कमी स्पीडने करत असेल तेव्हा सिस्टीम मध्ये जो इफेक्ट येतो त्याला काय म्हणतो मी क्राउलिंग इफेक्ट. लक्षात आलं. जर क्राउलिंग इफेक्ट जर मला रिड्यूस करायचं असेल तर मी काय करणार आहे, शॉर्ट पिच कॉइलचा यूज करणार आहे. शॉर्ट पिच कॉइलचा यूज केल्याने काय होतं, क्राउलिंग इफेक्ट हा रिड्यूस होऊन जातो. शॉर्ट पिच कॉइल वगैरे काय असते हे आपण मागच्या लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. शॉर्ट पिच कॉइल म्हणजे काय, तुमची जी कॉइल स्पॅन असणार आहे, कॉइल स्पॅन लेस दॅन पोल पिच इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट पिच कॉइल. लक्षात आलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.